नमस्कार, मॅजिकल लाईफ विथ मृणाल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ग्रॅटिट्यूड म्हणजे काय मी आपल्याला सांगणार आहे. आपल्याजवळ जे काही आहे, ज्या देणग्या निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत, त्याच्याशी कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड एक प्रॅक्टिस आहे. तो एक अभ्यास आहे. सातत्याने सराव करावा लागतो. दिवसभरातला जितका जास्त वेळ आपण कृतज्ञतेच्या भावनेत राहू, तितका वेळ आपली एनर्जी चांगल्या म्हणजे हाय फ्रिक्वेन्सीमध्ये राहते. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार ज्या फ्रिक्वेन्सीवर आपण असतो तशाच गोष्टी, घटना ब्रह्मांड आपल्याकडे पाठवतं. कृतज्ञता ही सर्व सुखाची, आनंदाची गुरुकिल्ली आहे. म्हणजे समाधानी असणे खूप महत्त्वाचे आहे. कृतज्ञता म्हणजे मनापासून थँक्यूची भावना. त्यासाठी आधी नम्रता हवी. कशालाही गृहीत धरणं संपलं की कृतज्ञता येते. जे मला आज मिळालंय ते उद्या मिळालेच पाहिजे अशी आशा अंधश्रद्धेने आपण जगत असतो. हळूहळू नियमित मिळणाऱ्या सुख समाधानाची महत्त्व वाटेनासं होतं. मनाची कायापालट बुद्धी कार्यपद्धती तशी आहे. एका भिंतीवर नवीन फ्रेम लावा. 8 दिवसांनी सरावानं ती दिसणं बंद होईल. जे जवळ असतं ते दिसणं बंद होतं. ऑटोपायलट होतं. म्हणून कृतज्ञतेसाठी हवी जागृती, अवेअरनेस. एक छोटीशी टीप सांगते. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिससाठी सकाळी उठल्यावर म्हणजे जराशी जाग येते अशी पहिली जाणीव येताच हा प्रयोग करायचा आहे. हात जोडा किंवा बोटे मोजा. स्माईल अँड स्टार्ट. 10 गोष्टींना हसून थँक्यू म्हणायचं आहे. भावना अनुभवायची आहे. नुसतं यांत्रिकपणे बोलायचं नाही. कोणत्याही 10 गोष्टी, वस्तू सहज आठवतील त्या डोळे उघडून किंवा मिटून पाहणे. समजा आठवलं की अरे हृदय धडधडतंय, थँक्यू म्हणा. पंख्यामुळे छान झोप आली, थँक्यू. दूध घरपोच येतंय, थँक्यू. नळाला पाणी आहे, गिझर आहे, थँक्यू. 10 गोष्टींना थँक्यू म्हणून दिवसाची सुरुवात करा. अंतर्मनावर याचा प्रभाव पडेल आणि सकारात्मकता वाढेल. चिडचिड होतीये, इतरांचा त्रास होतो, दिवसभर वैतागायला होतं, कटकटी होतात. त्यांनी हा प्रयोग नक्की करून बघा कसा फरक पडतोय. खरं तर रात्री झोपतानाही 10 गोष्टींना मनापासून थँक्यू म्हणा. साधारण महिनाभर ही सवय लागेल आणि सकाळी उठताच आनंद मिळेल. कारण जिथे कृतज्ञता तिथे आनंद. या 10 बोटांवर थँक्यू मोजायचा प्रयोग आयुष्य बदलून टाकणारी गोष्ट आहे. दिवसभरही हा प्रयोग करता येईल. सकाळपासून आपल्याला कोणी काही दिलं, मदत केली की एक बोट मोजायचं. उदाहरणार्थ लोकलमध्ये किंवा बसमध्ये कोणीतरी बसायला जागा दिली तर आपलं पहिलं बोट थँक्यू. ऑफिसमध्ये कोणी कॉफी दिली, थँक्यू. आपलं एखादं काम केलं, थँक्यू. बघा दिवसाच्या शेवटी किती बोटं मोजली जातात. ते कदाचित 3-4 संख्या मिळेल, पण हळूहळू ही संख्या वाढेल. थँक्यू म्हणण्याचे प्रसंग, घटना जास्त मिळायला सुरुवात होईल. एनर्जी फ्लोज वेअर अटेन्शन गोज. आपला फोकस जिथे असतो, आपलं लक्ष जिथे असतं तिथे ऊर्जा जाते, ती गोष्ट वाढते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब पण करा. आणि आजच्या व्हिडिओमधील प्रयोग करा बरं का नक्की. आणि करून कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं.